मी एवढे खुश आहे ना, मला लाडूच्या व्हिडिओने एवढा रिस्पॉन्स दिलाय म्हणून मी आज नवीन लाडू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खजूर हाय प्रोटीन लाडू. आज तर तुम्ही मला खरंच टुनटुन मावशी म्हणू शकता. मी एवढे लाडू करते ना खरंच. मी हे थोडेसे काजू आणि बदाम आणि पंपकिन सीड घेतले. हे नॅचरली स्वीट असणार म्हणून याच्यामध्ये ना गुळाचा वापर ना साखरेचा वापर. मी ऑलरेडी जे पहिले लाडू केले त्याच्यात मी मखाना टाकलेला होता म्हणून मी याच्यामध्ये मखाना वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. अगदी अर्ध्या तासात तयार होतील असे प्रोटीनयुक्त हे लाडू आहे. मी जी खजूर आणली होती ती सीडलेस होती म्हणून ती लगेच बारीक झाली. त्याच्यामध्ये मी एकच चमचा तूप टाकलं आणि थोडीशी खसखस टाकून ते परतून घेतलं. त्याच्यामध्ये मी थोडंसं पिस्ता पावडर टाकलं, आधीच्या लाडूचं होतं माझ्याकडे म्हणून. तसं काही नाही टाकलं तरी चालेल. तर बाकी हे बारीक केलेलं मी सगळं त्याच्यामध्ये टाकून थोडंसं परतून घेतलं आणि थोडंसं मी हे खोबरं टाकते आणि हे लाडू मी उपवासाला पण खाऊ शकते. तुम्हाला सांगते, हा लाडू सकाळी खायचा, मखाना आणि ड्रायफ्रूटवाला तो लाडू दुपारी खायचा आणि मेथीचा लाडू संध्याकाळी. नाशिकला एवढी थंडी असते ना, म्हणून शरीर आतून गरम ठेवण्यासाठी फक्त लाडू खायचे. किती सोपं ना. आणि स्वयंपाकामध्ये काय शॉर्टकट मारून खिचडी वगैरे काहीतरी करून द्यायची. कसे वाटले लाडू? बघितलं ना, तूप पण कमी लागतंय आणि गुळाचा आणि साखरेचा तर संबंधच नाही. आणि चवेला तर एवढे भारी लागताय ना हे, प्रश्नच नाही. आणि खरंच सगळ्यांना थँक यू, जे माझे नवीन फॉलोवर्स आहे. आणि मी एवढी खुश आहे. काल माझ्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज आले. मला खूप छान वाटलं. थँक यू फॉर वॉचिंग. बाय. या लाडू खायला. एक लाईक करून द्या. बाय, बाय, बाय.